जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजनांना चैतन्य आत्मांचा नमस्कार. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा 20वा दिवस. चला तर मग ग्रंथ वाचन सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. ग्रंथ वाचनास सुरुवात करण्यापूर्वी आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती जी स्वामी समर्थांनी दशक 1 समास 1 मध्ये वर्णन केलेली आहे त्या फलश्रुतीचे वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजेच आपल्या आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण ग्रंथाच्या पुढील वाचनास सुरुवात करूया. सध्या आपण दशक 2 समास 3 कुविद्या लक्षण या समासाचे वाचन करीत आहोत. आज ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित आपण वाचन करणार आहोत. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून 4थ्या ओळीपासून 31वी ओवी सुरू होत आहे, तर तेथूनच आपण आजच्या वाचनास सुरुवात करूया. मारे करी वरपे करी दरवडे करी खानोरी मैंद बोंदू परद्वारी भूर रे करी चेटकी निशंक निलाजिरा कळभंट टोनुपा लौंद धट उद्धट ठस ठोंबस खट नट जगभांड विकारी अधीर आळिका अनाचारी
अंध पंगू खोकले करी, थोटा बधीर दमे करी, तरीही ताठा न संडी, विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन शक्तिहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन भिकारी, बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन विपारा, युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी, भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतिहीन क्षमाहीन सर्वहीन क्षुल्लकू, समयोनेनी प्रसंगनेनी प्रयत्ननेनी अभ्यासनेनी आर्जवनेनी मैत्रीनेनी काहीजनेनी अभाग असो, ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कुठार, ऐसा कुविद्येचा नर श्रुती ओळखावा, ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणी, अभिमाने तर्रे भरणे हे विहित नव्हे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तृतीय. जय जय रघुवीर समर्थ. इथे तिसरा समास समाप्त होतो आहे. आता आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 याचा मराठीतील अर्थ पाहूया. आपल्याला जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठाच्या शेवटून चौथी ओळ 31 या अंकाने सुरू होते. तिथून आपण मराठीतील अर्थ वाचण्यास सुरुवात करू. मारेकरी लुटारू दरोडा घालणारा कादाड काळीज खाऊ मैंद भोंदू व्यभिचारी गुरळ पाडणारा भूते घालणारा चेटूक करणारा नियशंक निलाजरा भांडकुदळ तोरपा गलेलठ्ठ दटिंगना उद्धट दडपत्या आणि निर्भीड अक्षरशत्रू खटनट म्हणजे अति वाईट सगळ्या जगाशी भांडणारा विकारी उतावळा हावरा खोटा अनाचारी आंधळा पांगळा खोकलेकरी थोटा बहिरा दमेकरी तरी पण ताठा मात्र सोडित नाही. विद्या वैभव कुल संपत्ती शक्ती सामर्थ्य दैव यांनी हीन असा दरिद्री तेज व कळा नसलेला संप्रदाय लक्षण नसलेला दीक्षाहीन व्रत धर्मविधी वगैरे न करणारा कुलक्षणी कुरूप विरूप अंगहीन म्हणजे जन्मतः एखादा अवयव नसणारा विपारा जन्मतः एखादा अवयव जास्त असणारा ते मूल विपारी जन्मले असा शब्द प्रयोग सातारा प्रांती खेड्यापाड्यातील लोकांच्या बोलण्यात येतो. म्हणून इथे विपारी हा शब्द वापरलेला आहे. युक्ती बुद्धी आचार विचार क्रिया धैर्य उत्साह इत्यादी सद्गुण नसलेला विवेक इत्यादी रहित संशयखोर तात्पर्य सर्वहीन शुल्लक असा हा विद्येचा प्राणी असतो. भक्ती भाव ज्ञान वैराग्य शांती क्षमा या सर्व दैवी संपत्तीच्या गुणांनी हीन असून क्षुद्र मनोवृत्तीचा काळ स्थिती प्रयत्न अभ्यास लीनता सरळपणा मैत्री ही ज्यास काही कळत नाही असा अभागी असो. अशा प्रकारे अनेक विकार कुलक्षणांचे केवळ कुठार यांनी भरपूर असा कुविद्येचा प्राणी असतो. त्या लक्षणांवरून श्रोत्यांनी त्याला ओळखावा. अशी कुविद्येची लक्षणे ऐकून त्यांचा त्यागच करावा. त्यांचा त्याग न करिता
अभिमानी स्वभावाने त्याच कुलक्षणांच्या बळी भरणे योग्य नाही. इथे दशक दुसरा समास 3 समाप्त होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या वाचनाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सर्व उपस्थित श्रोत्यांना त्यांनी ग्रंथ श्रवणास उपस्थित राहिल्याबद्दल शतशः धन्यवाद. भेटू पुढच्या भागात.